रात्रीचे 11 वाजले होते. पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेतून मी आत डोकावून पाहिलं. आत माझी मुलगी नीता तिच्या 3 वर्षाच्या मुलाला प्रीतला छातीशी कवटाळून झोपलेली होती. तिचे कपडे मळलेले होते. मुलाच्या गालावर डोळ्यातलं पाणी सुकून चिरा उमटल्यासारखं दिसत होतं. क्षणातच माझ्या पायाखालची जमीन सरकली. घाबरलेल्या थरथरल्या हातांनी मी गाडीच्या दरवाजावर टकटक केली. नीताने डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि क्षणातच ती मोठमोठ्याने रडू लागली. मी थेट विचारलं, तो 3 BHK फ्लॅट कुठे आहे, जो मी 30 लाख रुपये देऊन तुझ्या नावावर घेतला होता? हुंदके देत ती म्हणाली, आई. प्रवीण आणि त्याची आई म्हणाले की त्या घरावर माझा काही अधिकार नाही. रात्री 10 वाजता त्यांनी मला आणि प्रीतला घराबाहेर काढलं. माझं सगळं सामान रस्त्यावर फेकून दिलं. त्या क्षणी मात्र माझ्या आत काही तुटलं नाही, पण जागं झालं. मी तब्बल 32 वर्ष सरकारी आवास मंडळात दस्तऐवजीकरण सरकारी म्हणून काम केलेलं होतं. 20,000हून अधिक मालमत्तांची नोंदणी मी स्वतःच्या हातांनी केली होती. प्रत्येक कायदेशीर दाव्याचं पान मला पाठ होतं आणि त्यांना वाटलं होतं की एका म्हाताऱ्या विधवा बाईला सहज फसवता येऊ शकतं. मी नीताचा हात घट्ट धरला आणि ठामपणे म्हणाले, बाहेर ये. तू आणि प्रीत दोघंही माझ्यासोबत चला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मी गप्प बसणार नाही. ज्या लोकांनी माझ्या मुलीला आणि माझ्या नातवाला रस्त्यावर आणलं आहे त्यांना मी दाखवून देईन. मी पुण्यात राहते. 4 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा स्वर्गवास झाला. त्यांना लिव्हरचा गंभीर आजार होता. 2 वर्ष उपचार सुरू होते, पण शेवटी ते आम्हाला सोडून गेले. मला एकच मुलगी नीता, तीच माझं संपूर्ण जग होती. आणि त्या रात्री कुणीतरी माझ्या जगाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या रात्री मी नीताला आणि प्रीतला घरी घेऊन आले. नीता काहीच बोलू शकत नव्हती, फक्त सारखी रडत होती. पार तुपाशी होता, घाबरलेला होता. सर्वात आधी मी त्याच्यासाठी शिरा बनवला, पोटभर खायला घातलं, दूध पाजलं आणि मग त्याला झोपवलं. त्यानंतर मी आणि नीता स्वयंपाकघरातील डायनिंग टेबलाजवळ बसलो. चहा बनवला. नीता मान खाली घालून गप्प बसली होती. मी तिच्या हातावर माझा हात ठेवला आणि हळू आवाजात विचारलं, सुरुवातीपासून सांग, नेमकं काय झालं? नीता अडखळत बोलू लागली, पण मला माहीत होतं ती सांगत असलेली गोष्ट संपूर्ण नव्हती. खरी कथा तर फार आधीच सुरू झाली होती. 5 वर्षापूर्वी नीताचं लग्न प्रवीण पाटीलसोबत झालं होतं. प्रवीण एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता. पगार चांगला होता. कुटुंब संस्कारी होतं. त्याची आई कुसुम पाटील नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकटी राहत होती. लग्नाच्या वेळी सगळं काही नीटच दिसत होतं. प्रवीण पाहिल्यावर सुशिक्षित, सुसंस्कृत मुलगा वाटायचा. कुसुमताई तर फारच गोड बोलत होत्या. मात्र त्यावेळी एक गोष्ट मला खूप खटकली होती. त्या म्हणाल्या होत्या, नीता आमच्याबरोबरच राहील. माझ्यासाठी सून म्हणजे मुलीसारखीच असते. लग्नाला 2 वर्ष झाली आणि प्रीतचा जन्म झाला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. नवरा नव्हता, पण माझ्याजवळ माझी मुलगी होती आणि नातूसुद्धा. नीता तेव्हा आनंदी वाटायची. कधी कधी प्रीतला घेऊन मला भेटायलाही यायची. मी त्यांच्यासाठी शिरा, खीर बनवत असायचे. माझ्या हातचं जेवण तिला खूपच आवडायचं. पण हळूहळू मला जाणवायला लागलं, कुठेतरी काहीतरी बिघडत आहे. नीताच्या डोळ्यातला तो जुना आनंद हरवू लागला. ती कमी बोलू लागली. मी तिला विचारायचे, बाळा काय झालं? ती फक्त म्हणायची, काही नाही ग आई, थोडा थकवा आहे. पण मी आई होते आणि मला स्पष्ट कळत होतं माझी मुलगी खोटं बोलत होती. आणि मला एके दिवशी नीता फोनवर म्हणाली, आई, प्रवीण म्हणत आहेत की आता आपल्याला स्वतःचं घर घ्यायला हवं. प्रीत आता मोठा होऊ लागलाय, तू आमची मदत करू शकशील का? यावर मी काय बोलणार होते. माझ्याजवळ माझ्या नवऱ्याने आयुष्यभर साठवलेला पैसा होता. त्यांचे फंडाचे पैसे, फिक्स्ड डिपॉझिट्स, माझी पेन्शन आणि काटकसर करून जमवलेली बचत. मी मनाशी ठरवलं, माझ्या मुलीला घर हवं आहे तर ते मी घेऊन देणार. मी नीताला स्पष्ट सांगितलं, मी तुझ्यासाठी फ्लॅट घेईन, पण एक अट आहे, तो फ्लॅट फक्त तुझ्याच नावावर असेल आणि दुसऱ्या कोणाच्याही नाही. पण मला कुठे माहीत होतं की माझा हा निर्णय माझ्या मुलीच्या आयुष्यात इतकं भयानक वादळ घेऊन येईन. कोथरूडमध्ये मी 3 BHK फ्लॅट पाहिला. इमारत चांगली होती, परिसरही चांगला होता. त्याची किंमत 30 लाख रुपये. मी माझ्या सगळ्या FD मोडल्या, साठवलेला पैसा काढला आणि तो फ्लॅट नीताच्या नावावर नोंदणी करून दिला. पण त्यासोबत मी आणखी एक अत्यंत महत्त्वाचं काम केलं. मी रजिस्ट्रीमध्ये एक तरतूद घालून घेतली. कारण मी स्वतः अनेक वर्ष गृहनिर्माण मंडळात काम केलं होतं.
काय, कसं आणि कुठे करायचं हे मला नीट माहीत होतं. ती तरतूद अशी होती की नीता आणि मी दोघीही त्या फ्लॅटच्या संयुक्त मालक आहोत. आमच्या दोघींच्या परवानगीशिवाय तो फ्लॅट दुसऱ्या कोणाच्याही नावावर करता येणार नाही. त्यावेळी मी नीताला समजावून सांगितलं, नीता, बाळा, हे घराचे कागद आहेत, नीट जपून ठेव. कोणत्याही कागदावर विचार न करता सही करायची नाही. तेव्हा नीताने मला आश्वस्त करत म्हटलं होतं, आई, तू काळजी करू नकोस, मी खूप समजूतदार आहे. काही दिवसातच त्यांना फ्लॅटची चावी मिळाली. नीता, प्रीत आणि प्रवीण त्या नव्या घरात राहायला गेले. कुसुमताईसुद्धा त्यांच्यासोबतच राहायला आल्या. सुरुवातीला सगळंच चांगलं होतं. नीता आनंदी होती. आठवड्यातून 3-4 वेळा ती मला फोन करायची. कधी मीही त्यांना भेटायला जायचे. पण हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. इतक्या हळू की कदाचित नीतालाही ते बदल जाणवत नव्हते. एके दिवशी प्रवीण म्हणाला, आई, तुम्ही न सांगता येत जाऊ नका. आम्ही दोघंही कामावर असतो, घरात कोणीच नसतं. मी मनात विचार केला, तो जे बोलतोय ते काही अंशी बरोबरच आहे. त्यानंतर मी फोन करूनच जाऊ लागले. मग नीताचे फोन कमी यायला लागले आणि जेव्हा मी फोन करायचे तेव्हा अनेकदा प्रवीणच फोन उचलायचा. नीता कामात व्यस्त आहे, नंतर बोला, तो असं म्हणायचा. पण नंतर कधीच फोन यायचा नाही. एके दिवशी मी न सांगताच त्यांच्या घरी गेले. दरवाजा कुसुमताईंनी उघडला. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते लग्नावेळचं गोड हसू आता कुठेच नव्हतं. कोरड्या आवाजात त्या म्हणाल्या, शशिकलाताई, तुम्ही अचानक? नीता तर बाहेर गेली आहे. मी शांतपणे म्हणाले, काही हरकत नाही, मी वाट पाहते. त्या म्हणाल्या, ठीक आहे, इथंच बसा. पण त्या वाक्यात आपुलकी जराही नव्हती. जणू मी कुणी अनोळखी माणूस होते, सुनेची आई नव्हे. जवळपास तासाभराने नीता आली. मला पाहताच ती चकित झाली. आई, तू? मी म्हणाले, हो बाळा, तुला भेटायला आले होते. तुझा फोन लागत नव्हता ना, म्हणून. नीताने नजर चुकवली आणि म्हणाली, आई, मी खूप कामात असते, तुला आधी सांगायला हवं होतं. त्या वाक्याने मला जब्बर धक्का बसला. माझी स्वतःची मुलगी माझ्याशी बोलत होती, जणू मी तिच्यावरचं ओझं आहे. तरीही मी काही बोलले नाही. मी स्वतःला समजावलं, कदाचित ती खूप थकली असेल. तेवढ्यात प्रवीण आला. मला पाहून म्हणाला, अहो सासूबाई, तुम्ही? आम्हाला माहीतच नव्हतं तुम्ही येणार आहात. मग तो नीताकडे पाहून म्हणाला, नीता, तू सांगितलं नाहीस, नाहीतर मी काहीतरी स्पेशल आणलं असतं. तेव्हा नीता अगदी हळू आवाजात म्हणाली, मलाही माहीत नव्हतं ती येणार आहे म्हणून. प्रवीण हसत म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, आता आलातच आहात. पण सासूबाई, पुढे येण्याआधी सांगत जा, आमची दिनचर्या ठरलेली असते. तुम्हाला माहीतच आहे. त्यांच्या आवाजात प्रेम नव्हतं, ती एक स्पष्ट चेतावणी होती. मी गप्प बसले. त्यावेळी कुसुमताईंनी चहासुद्धा विचारला नाही. मी अर्धा तास बसले आणि निघून आले. नीता मला गेटपर्यंत सोडायला आली. मी तिचा हात पकडून हळूच विचारलं, नीता, सगळं ठीक आहे ना? तिने पटकन माझा हात झटकला आणि म्हणाली, हो आई, सगळं व्यवस्थित आहे. आता तू जा, मला काम आहे. माझ्या लक्षात आलं होतं काहीतरी गडबड नक्कीच आहे. पण मी तरी काय करू शकत होते? तिच्यावर जबरदस्ती करण्याचा मला अधिकार नव्हता. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी माझ्या बेडरूममध्ये बसून राहिले, माझ्या दिवंगत नवऱ्याच्या स्टडी टेबलासमोर. त्यांच्या फोटोवर नजर खिळवून मी विचार करत होते, कदाचित तुम्ही असता तर तुम्ही नीताच्या मनातलं ओळखलं असतं. पुढच्या काही महिन्यात परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. एके दिवशी प्रवीणचा फोन आला. तो म्हणाला, सासूबाई, मला तुमच्याशी बोलायचं आहे. उद्या तुम्ही घरी येऊ शकता का? मी काहीही विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीच्या घरी गेले. सगळेच जण माझी वाट पाहत बसले होते. आत गेले तर प्रवीण, कुसुमताई आणि नीता तिथेच होते. प्रवीणने मला बसायला सांगितलं. मी सोफ्यावर बसले. तो थोडा गंभीर आवाजात म्हणाला, आई, गोष्ट अशी आहे की मला माझ्या व्यवसायासाठी थोडे पैसे हवेत. मी विचार करत होतो, या फ्लॅटचं थोडंसं रिनोव्हेशन केलं तर त्याची किंमत वाढेल. त्यामुळे तुम्ही या घराचे पेपर मला द्याल का? म्हणजे मला थोडं काम करता येईल. मी थेट विचारलं, तुला घराचे पेपर कशासाठी हवेत? रिनोव्हेशनसाठी घराच्या कागदांची गरज नसते प्रवीण. तो म्हणाला, आई, रिनोव्हेशनसाठी बँकेतून लोन घ्यायचं आहे. बँकवाले म्हणाले, घराचे कागद घेऊन या. हे ऐकून माझ्या मनात संशयाचं सावट दाटून आलं. मी म्हटलं, प्रवीण, हा फ्लॅट नीताच्या नावावर आहे. तुला लोन हवं असेल तर नीता अप्लाय करेल. क्षणात प्रवीणचा चेहरा रागाने लाल झाला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, आई, नीता माझी बायको आहे. मग माझ्यात आणि तिच्यात काय फरक? आणि तसंही हा फ्लॅट कोणाच्या पैशाने घेतलाय? तुमच्याच ना.
त्यामुळे निर्णयसुद्धा तुम्हीच घ्या. मी शांत पण ठाम शब्दात म्हणाले, हा फ्लॅट मी माझ्या मुलीच्या नावावर घेतला आहे, तिच्या भविष्यासाठी. त्यामुळे हा फ्लॅट गहाण ठेवण्याचा प्रश्नच नाही. कुसुमताई संतापून म्हणाल्या, हे बघा, तुम्ही खूपच जुन्या विचारांच्या आहात. आजकालच्या सुना नवऱ्याबरोबर चालतात. नीतालाही तिच्या घराबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी नीताकडे पाहिलं. ती काहीही न बोलता मान खाली घालून बसली होती. मी विचारलं, नीता, तुला काय हवं आहे? तिने अतिशय हळू आवाजात उत्तर दिलं, आई, प्रवीणला जे योग्य वाटेल ते. त्या क्षणी माझं काळीज सुन्न झालं. माझी स्वतःची मुलगी माझ्या विरुद्ध उभी होती. मी उठून उभी राहिले आणि म्हणाले, मी आता याबद्दल काही बोलू शकत नाही. मला विचार करायला हवा. असं म्हणून मी तिथून निघून गेले. त्या दिवसानंतर प्रवीणचा व्यवहार अधिकच विचित्र होत गेला. आता तो उघडपणे माझ्याशी तिरस्काराने बोलू लागला. एके दिवशी मी फोन करून विचारलं, मी येऊ शकते का? तो थेट म्हणाला, आई, तुम्ही नेहमी येत राहता. आम्हाला आमची प्रायव्हसी हवी आहे. काही महत्त्वाचं काम असेल तर सांगा, नाहीतर रोज रोज येण्याची काही गरज नाही. मी चकित झाले. हा तोच मुलगा होता का जो लग्नाच्या वेळी माझ्या पाया पडत होता? नीताशी बोलणं आता कठीण झालं. मी फोन केला की ती घाईघाईत बोलून फोन कट करायची. एकदा मी विचारलं, नीता, बाळा, तू बरी आहेस ना? तेव्हा ती रडत रडत म्हणाली, आई, मी बरी आहे, आणि लगेच फोन कट केला. माझ्या मनात अस्वस्थतेचा कल्लोळ माजला. मला झोप लागत नव्हती. रात्रभर जागी राहून मी विचार करत होते, माझ्या मुलीबरोबर नेमकं काय घडत आहे. पण मी काहीच करू शकत नव्हते. तिच्या आयुष्यात जबरदस्तीने हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नव्हता. आणि मग एक दिवस ती घटना घडली, ज्यामुळे सगळंच बदलून गेलं. मी बाजारात गेले होते. परत येताना रस्त्याच्या कडेला बसून रडणारी एक स्त्री माझ्या नजरेस भरली. मी जवळ गेले आणि क्षणभर माझा श्वासच अडखळला. ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी स्वतःची मुलगी होती. तिच्या गालांवर काळे निळे वळ होते, साडी फाटलेली. मी धावत तिच्याजवळ गेले. हातातली पिशवी खाली पडली. मी मोठ्याने ओरडले, नीता, काय झालं? तुला कोणी मारलं? नीताने माझ्याकडे पाहिलं आणि ती मोठमोठ्याने रडू लागली. मी तिला घट्ट मिठी मारली. तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं. मी तिला व्याकुळपणे विचारलं, नीता, काय झालंय? तुला कुणी मारलंय? अडखळत्या शब्दात ती म्हणाली, आई, प्रवीणने माझ्यावर हात उचलला. आमच्यात वाद झाला होता. तो प्रचंड रागात होता. त्याने मला जोरात धक्का दिला आणि मी खाली पडले. नीताची अवस्था पाहताच माझा राग मस्तकात गेला. मी तिचा हात घट्ट धरला आणि तिला ओढत म्हणाले, चल, आपण आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करूया. पण तिने पटकन माझ्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, नको आई, तो माझा नवरा आहे आणि त्यांची आई घरी आहे. ती म्हणेल मीच काहीतरी चुकीचं केलं आहे. प्लीज जाऊ दे. मी तिला जबरदस्तीने माझ्या घरी घेऊन आले. तिला जेवायला दिलं. तिच्या जखमांवर मलम लावलं. मी तिला ठामपणे म्हणाले, नीता, तू इथेच राहा माझ्याबरोबर. पण ती थांबली नाही. ती परत म्हणाली, आई, प्रीत घरी आहे, मला परत जायला हवं. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिनं काहीच ऐकलं नाही. संध्याकाळी ती परत गेली. मी दारात उभी राहून तिच्याकडे पाहतच राहिले. डोळ्यात पाणी आलं आणि मनात असह्य वेदना. त्या रात्रीसुद्धा मला झोप नाही आली. अंथरुणावर पडून विचार करत होते फक्त, माझी मुलगी संकटात आहे आणि मी काहीच करू शकत नाही. तेवढ्यात माझ्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. मी उठले, कपाट उघडलं आणि ती फाईल बाहेर काढली, ज्यात त्या फ्लॅटचे सगळे कागद होते. मी एक एक कागद लक्षपूर्वक वाचला. नोंदणीकृत मालमत्ता दस्तावेज, नावांतरणाची अधिकृत नोंद, कर भरल्याच्या पावत्या, सगळं माझ्याकडे होतं. आणि मग मला आठवलं मी केलेली ती खास तरतूद, जी अजूनही तशीच होती. माझ्या आणि नीताच्या परवानगीशिवाय तो फ्लॅट विकला जाऊ शकत नव्हता. त्या क्षणी मी ठरवलं, आता सावध राहायला हवं. प्रवीणच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. दुसऱ्याच आठवड्यात मला एक विचित्र फोन आला. समोरच्या व्यक्तीने विचारलं, तुम्ही शशिकलाताई बोलत आहात का? कोथरूड सेक्टर नंबर 9 मधील फ्लॅट नंबर 4005च्या मालकीन? मी हो म्हणाले. पण तो फ्लॅट माझ्या मुलीच्या नावावर आहे. तो म्हणाला, हो मॅडम, पण आमच्याकडे माहिती आहे की तुम्ही त्या फ्लॅटच्या जॉईंट ओनर आहात. मी थेट विचारलं, तुम्ही कोण बोलत आहात? तो म्हणाला, मी समृद्धी बँकेमधून बोलतोय. तुमचे जावाई प्रवीण पाटील यांनी त्या फ्लॅटवर कर्जासाठी अर्ज केला आहे. आम्हाला व्हेरिफिकेशन करायचं होतं.
तुम्ही कर्जासाठी परवानगी देत आहात का? माझं काळीज जोरजोरात धडकू लागलं. मी ठामपणे म्हणाले, नाही, मी कोणतीही परवानगी दिलेली नाही आणि मी कोणत्याही कागदावर सही देखील केलेली नाही. जर कुठे माझी सही असेल तर ती खोटी असेल. तो म्हणाला, ठीक आहे मॅडम, आम्ही हे नोट करून ठेवतो, आणि फोन कट झाला. मी हादरले. प्रवीणने माझी खोटी सही केली होती. हे कसं शक्य होतं? मी तात्काळ माझ्या जुन्या सहकार्याला सुनीलला फोन केला. तो अजूनही आवास निर्माण मंडळात काम करत होता. मी त्याला सगळी हकीकत सांगितली. सुनील गंभीर आवाजात म्हणाला, शशिकला मॅडम, हे खूपच गंभीर प्रकरण आहे. जर कोणी तुमची किंवा नीताची खोटी सही करून फ्लॅट विकण्याचा प्रयत्न केला असेल तर ती सरळ सरळ फसवणूक आहे. तुम्हाला तात्काळ कायदेशीर कारवाई करावी लागेल. मी अस्वस्थपणे विचारलं, पण मला हे नक्की कसं कळेल? तो म्हणाला, तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये जा. तिथे फ्लॅटचे सगळे रेकॉर्ड तपासा. अलीकडे काही नवीन एंट्री झाली आहे का ते पहा. दुसऱ्या दिवशीच मी रजिस्टर ऑफिसमध्ये गेले. माझी ओळख सांगितली आणि त्या फ्लॅटचे सगळे रेकॉर्ड मागवले. फाईल उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक नवीन एंट्री झालेली होती. तारीख होती 1 महिना आधीची. त्या कागदावर स्पष्ट लिहिलं होतं, नीता पाटील यांनी आपल्या फ्लॅटचा मालकी हक्क प्रवीण पाटील यांना दिला आहे. आणि खाली नीताची सुद्धा सही होती आणि माझीसुद्धा. त्या दोनही सह्या खोट्या होत्या. माझी सही ओळखायला मला क्षणभरही वेळ लागला नाही. ती सही माझी नव्हतीच. माझे हात थरथरू लागले. मी त्या क्लार्कला विचारलं, ही एंट्री कोणी केली आहे? तो म्हणाला, मॅडम, एक वकील आले होते. त्यांनी सगळी कागदपत्रं दिलीत. आम्ही तपासणी केली होती. सगळी कागदपत्रं योग्य वाटली, म्हणूनच मी ही एंट्री केली. मी ठामपणे म्हणाले, मी कोणत्याही कागदावर सही केलेली नाही आणि मला खात्री आहे की माझ्या मुलीनेही कुठलीही सही केलेली नाही. क्लार्क चांगलाच घाबरला. गडबडून म्हणाला, मॅडम, असं असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला हवी. आम्हालाही याची माहिती द्यावी लागेल. ते सरळ सरळ फसवणुकीचं प्रकरण आहे. मी तिथून थेट पोलीस स्टेशन गाठलं. फसवणूक आणि खोटी कागदपत्रे तयार केल्याबद्दल मी तक्रार नोंदवली. पोलीस अधिकारी म्हणाले, मॅडम, काळजी करू नका, आम्ही तपास सुरू करतो. तुम्ही तुमच्या वकिलांचा सल्ला घ्या. मी घरी परतले. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ चाललं होतं. प्रवीणने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याने मला आणि माझ्या मुलीला अगदी मूर्ख समजलं होतं. पण त्याला कुठे माहीत होतं मी कोण आहे. अशाच कागदपत्रांशी मी वर्षानुवर्ष काम केलं होतं. प्रत्येक कायदेशीर डावपेच, प्रत्येक फसवणुकीचा मार्ग मला पाठ होता. मी तात्काळ एका वकिलांशी संपर्क केला. माझे जुने मित्र होते ते. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी कागदपत्र पाहिलं आणि म्हणाले, शशिकला, तुझी केस खूप मजबूत आहे. प्रवीणने थेट फसवणूक केली आहे तुझी. तुझ्या जावयाने तुझी आणि तुझ्या मुलीची खोटी सही केली आहे. हा गुन्हा त्याला थेट तुरुंगात घेऊन जाईल. मी विचारलं, मग आता पुढे काय करायचं? तेव्हा ते म्हणाले, सर्वात आधी फ्लॅटवर स्टे ऑर्डर द्यावी लागेल, म्हणजे प्रवीण तो विकू शकणार नाही. यानंतर आपण कोर्टात केस दाखल करू आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली असल्यामुळे पोलीसही कार्यवाही करतीलच. मी काळजीने विचारलं, पण माझ्या मुलीचं काय? ती त्या घरातच राहते. ती आणि तिचा मुलगा प्रीत सुरक्षित आहेत ना? ते शांतपणे म्हणाले, तुला नीताशी बोलणं गरजेचं आहे आणि तिला सगळं सत्य सांगायला हवं. त्याच दिवशी मी नीताला फोन केला, पण फोन प्रवीणने उचलला. मी म्हणाले, मला नीताशी बोलायचं आहे. तो म्हटला की ती झोपली आहे. मी ठामपणे म्हणाले, तिला उठव, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो चिडून मोठ्या आवाजात म्हणाला, सासूबाई, तुम्ही आम्हाला फार त्रास देत आहात. उद्या फोन करा. आणि त्याने फोन कट केला. माझ्या लक्षात आलं, प्रवीण जाणीवपूर्वक नीताला माझ्यापासून दूर ठेवत होता. मी पुन्हा फोन केला. यावेळी नीताने फोन उचलला. मी घाईघाईने म्हणाले, नीता, मला तुला भेटायचं आहे आणि तेही एकांतात. उद्या सकाळी बागेत ये, त्याच बागेत जिथे तू लहानपणी खेळायचीस. नीता हळू आवाजात म्हणाली, आई, मी येऊ शकणार नाही. हा प्रश्न तुझ्या आणि प्रीतच्या भविष्याचा आहे. तुला यावंच लागेल, प्लीज. आणि मी फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या बागेत गेले. 15 मिनिट वाट पाहिल्यानंतर नीता आली. ती प्रचंड घाबरलेली होती आणि आम्ही दोघी एका बाकावर बसलो. तिला विचारलं, तू कधी कोणत्याही कागदावर सही केली आहेस का, ज्यात तुझा फ्लॅट प्रवीणच्या नावावर ट्रान्स्फर केल्याचं नमूद होतं?
नीता चकित झाली. ती म्हणाली, नाही आई, असा कोणताही कागद मी कधीच पाहिलेला नाही. का? काय झालं? मी तिला सगळं सांगितलं. रजिस्टर ऑफिसमधली नवीन एंट्री, खोट्या सह्या. नीताच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि ती घाबरून म्हणाली, नाही आई, असं होऊ शकत नाही. प्रवीण असं करू शकत नाही. मी ठामपणे म्हणाले, बाळा, मी स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलं आहे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली आहे. आता तुला निर्णय घ्यावा लागेल, प्रवीणसोबत राहायचं की स्वतःच्या आणि आपल्या मुलाच्या भविष्याबरोबर. नीता रडू लागली. ती ओक्साबोक्शी रडत होती. आई, मला खरंच काहीच माहीत नव्हतं. प्रवीणने कधीही याबद्दल माझ्याशी चर्चा केली नाही. पण आई, आता मी काय करू? तो माझा नवरा आहे, त्याची आईही आहे. तो मला जाऊ देणार नाही. मी तिला म्हणाले, तू माझ्यासोबत चल. आपण आत्ताच जाऊन तुझं आणि प्रीतचं सगळं सामान घेऊन येऊ. पण नीताने नकार दिला. ती म्हणाली, आई, मला थोडा वेळ हवा आहे. मला नीट विचार करायचा आहे. मी प्रीतला अचानक तेथून घेऊन येऊ शकत नाही. त्याची शाळा आहे, त्याचे मित्र आहेत. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. ती उठली आणि निघून गेली. मी मात्र त्याच बाकावर बसून राहिले, एकटी, उदास, असहाय्य. पुढच्या काही दिवसात परिस्थिती अगदीच बिकट झाली. प्रवीणला समजलं की मी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्याने मला फोन करून सरळ धमकी दिली. तो म्हणाला, आई, तुम्ही फार मोठी चूक केली आहे. आता तुमच्या मुलीला आणि नातवाला विसरून जा. यापुढे त्यांना भेटण्याचा प्रयत्नही करू नका. मी तुम्हाला कधीच भेटू देणार नाही. मी शांत आवाजात उत्तर दिलं, प्रवीण, तू जे केलं आहेस ना, ते कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे आणि तुला त्याची शिक्षा मिळणारच. प्रवीण उपहासाने हसला आणि म्हणाला, बघूया कोण कोणाला शिक्षा देतं ते. आणि त्याने फोन कट केला. मी काळजीत होते, पण हार मानणारी नव्हते. मी तात्काळ माझ्या वकिलांना फोन केला. त्यांना म्हणाले, आपल्याला लवकरात लवकर कारवाई करायला हवी. वकिलांनी कोर्टात केस दाखल केली. आम्ही फ्लॅटवर स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी अर्ज केला. 1 आठवड्यानंतर कोर्टाने त्या फ्लॅटवर स्टे ऑर्डर दिली. आता प्रवीण तो फ्लॅट विकू शकत नव्हता, मात्र तो अजूनही त्या घरातच राहत होता, नीता आणि प्रीतसोबत. आणि मग तो दिवस आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. एका रात्री नीताचा फोन आला. ती रडत रडत म्हणाली, आई, प्रवीण आणि त्याच्या आईने मला घराबाहेर काढलं. ते म्हणाले, हे घर माझं नाही. मी प्रीतला घेऊन रस्त्यावर उभी आहे. आई, मला काहीच कळत नाही. मी काय करू? माझं काळीज जोरजोरात धडकू लागलं. मी घाईने विचारलं, तू कुठे आहेस? ती म्हणाली, मी एका मित्राच्या गाडीत बसले आहे, पण त्याच्या घरी जाऊ शकत नाही. खूप उशीर झाला आहे आई, मी काय करू? मी म्हणाले, तू कुठे आहेस ते सांग, मी येत आहे. पण तेवढ्यात फोन कट झाला. मी पुन्हा फोन केला, पण तिने उचलला नाही. माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. माझी मुलगी, माझा नातू रात्रीच्या अंधारात रस्त्यावर होते आणि मला माहीतही नव्हतं की ते नेमकं कोणत्या रस्त्यावर आहेत. मी पूर्ण रात्र डोळ्यात डोळे घालून काढली. सकाळी मी दोघांना शोधायला बाहेर पडले. नीताच्या त्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला फोन केला, पण कुणालाच काहीच माहीत नव्हतं. मी पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी सांगितलं, 24 तास पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बेपत्ता तक्रार नोंदवू शकत नाही. संध्याकाळी थकून भागून मी घरी परतत होते. रस्त्यात एक पेट्रोल पंप लागला. मी गाडी थांबवून पेट्रोल भरत होते तेव्हा माझं लक्ष तिथे उभ्या असलेल्या एका जुन्या पांढऱ्या रंगाच्या वानकडे गेलं. कुतूहलाने मी त्या गाडीच्या काचेतून आत पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आत नीता होती, प्रीतला मांडीवर घेऊन झोपलेली, दोघांचे कपडे मळलेले. प्रीतचा चेहरा सुजलेला होता. माझं काळीज सुन्न झालं. मी गाडीच्या दरवाजावर जोरात ठोठावलं. नीता दचकून जागी झाली. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि मोठ्याने रडू लागली. मी पटकन दरवाजा उघडला आणि तिला घट्ट मिठी मारली. प्रीतही जागा झाला आणि रडू लागला. मी दोघांनाही माझ्या गाडीत बसवलं आणि थेट घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर सर्वात आधी मी प्रीतला आंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, त्याला जेवायला दिलं. नीतानेही आंघोळ करून कपडे बदलले. त्याला गरमागरम शिरा आणि दूध प्यायला दिलं. खाऊन झाल्यानंतर प्रीत झोपी गेला. मी आणि नीता समोरासमोर बसलो. नीताने मला सगळं काही सांगितलं, कसं प्रवीण आणि कुसुमताईंनी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले, कसं हळूहळू तिला माझ्यापासून दूर केलं, कसं तिला भीती घातली की जर तू कुणाला काही सांगितलंस तर प्रीतला आम्ही अनाथाश्रमात टाकू, आणि शेवटी कसं तिला घराबाहेर काढलं. सगळं काही सांगत होती. आता हे घर पूर्णपणे प्रवीणचं आहे. तुझा या घरावर कोणताही अधिकार नाही.
मी नीताचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, नीता बाळा, तू चिंता करू नकोस, मी सगळं व्यवस्थित करीन. तू आणि प्रीत यापुढे माझ्याबरोबरच राहणार आहात आणि ज्यांनी तुझी ही अवस्था केली आहे ना, त्यांना मी चांगलाच धडा शिकवणार आहे. त्या रात्रीनंतर मी सगळी योजना ठरवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या वकिलांना फोन केला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, नीता आणि प्रीत आता माझ्यासोबतच राहणार आहेत. तेव्हा ते म्हणाले, ही फार चांगली गोष्ट आहे. आता आपण ही केस खूपच स्ट्रॉंगपणे लढू शकतो. नीताची साक्ष सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. मी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही लवकरात लवकर चौकशीसाठी बोलावणार आहोत. यानंतर मी माझ्या जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. गृहनिर्माण मंडळात माझे अनेक मित्र होते. सुनील, प्राजक्ता, मी सगळ्यांना माझी परिस्थिती सांगितली. त्या सर्वांनी मला मदत करण्याचं ठाम आश्वासन दिलं. 2 आठवड्यानंतर कोर्टात सुनावणीचा दिवस उजाडला. माझ्या वकिलाने आधीच मला सांगितलं होतं की मलाही कोर्टात उपस्थित राहावं लागेल. मी, नीता, वकील आणि सुनील आम्ही चौघे कोर्टात गेलो. थोड्याच वेळात प्रवीण आणि कुसुमताई तेथे आल्या. त्यांच्यासोबत त्यांचा वकील होता. प्रवीणने मला पाहिलं आणि हसायला लागला. जणू त्याला पूर्ण विश्वास होता की ही केस तोच जिंकणार. कुसुमताईंनी माझ्याकडे मोठे डोळे करून पाहिलं. काहीतरी कुजबुजत बोलल्या, पण मी शांत होते, कारण मला माहीत होतं माझ्या हातात नेमकं काय आहे. सुनावणी सुरू झाली. प्रवीणचा वकील म्हणाला, फ्लॅट नावावर करणं पूर्णपणे कायदेशीर आहे. शशिकलाताई आणि नीता या दोघींनीही फ्लॅट प्रवीणच्या नावावर करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याने रजिस्टरचे कागद न्यायालयात सादर केले. तेवढ्यात माझे वकील उभे राहिले. ते म्हणाले, माय लॉर्ड, हे कागद बनावटी आहेत. माझ्या क्लायंट शशिकला यांनी कधीही फ्लॅट प्रवीणच्या नावावर केलेला नाही. रजिस्ट्रेशनच्या कागदावरील सह्या खोट्या आहेत आणि आमच्याकडे याचा ठोस पुरावा आहे. यानंतर वकिलांनी माझ्या खऱ्या सह्यांचे नमुने दाखवले. मी नोकरी करत असताना केलेल्या जुन्या सह्या, माझ्या पेन्शनचे कागद, बँकेतील कागदपत्र आणि त्याच्या तुलनेत रजिस्टरवर केलेली माझी बनावटी सही. फरक अगदी ठळकपणे दिसत होता. न्यायाधीशांनी प्रवीणच्या वकिलाला विचारलं, यावर तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा ते गोंधळून गेले. तो म्हणाला, मायलॉर्ड, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. यानंतर नीताला साक्षीसाठी कटघऱ्यात बोलवण्यात आलं. ती म्हणाली, मायलॉर्ड, मी कधीही अशा कोणत्याही कागदावर सही केलेली नाही ज्यामुळे माझा फ्लॅट माझ्या नवऱ्याच्या नावावर जाईल. हे सगळं कसं झालं मला काहीच माहीत नाही, पण मला हे नक्की माहीत आहे की माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नवऱ्याने माझ्यावर अत्याचार केला आहे. या दोघांनी मला माझ्या लहान मुलाला आमच्याच घरातून बाहेर काढलं. हे ऐकताच प्रवीण उठून ओरडू लागला, हे सगळं खोटं आहे. न्यायाधीशांनी कठोर आवाजात त्याला बसायला सांगितलं. त्यानंतर सुनीलला साक्षीसाठी बोलवण्यात आलं. त्याने आपली ओळख करून दिली. मी पुणे निवासी, गृहनिर्माण मंडळात डॉक्युमेंटेशन ऑफिसर आहे. तो पुढे म्हणाला, शशिकलाताई गेली 25 वर्ष माझ्या सहकारी होत्या. त्यांना संपत्तीविषयक कायद्यांची सखोल माहिती आहे. सुनील पुढे स्पष्टपणे म्हणाला, मायलॉर्ड, जेव्हा शशिकला मॅडमने आपल्या मुलीसाठी हा फ्लॅट खरेदी केला तेव्हा त्यांनी संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया स्वतः तपासून पाहिली होती. त्यांनी एक विशेष तरतूद केली होती. हा फ्लॅट जॉईंट ऑनरशिपमध्ये राहील आणि दोन्ही मालकांच्या उपस्थितीशिवाय तो कोणाच्याही नावावर हस्तांतरित करता येणार नाही. ही तरतूद आजही कायदेशीररित्या अस्तित्वात आहे. सुनीलने ती मूळ रजिस्ट्रेशनची कागदपत्रे दाखवली, जी माझ्याजवळ सुरक्षित होती. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे कागद तपासले आणि ठामपणे म्हणाले, ही केस पूर्णपणे स्पष्ट आहे. या प्रकरणात फसवणूक झाली आहे. मी आदेश देतो की हा फ्लॅट तात्काळ नीता पाटील यांच्या नावावर करण्यात यावा. लगेच प्रवीण पाटील यांच्या विरोधात बनावट कागदपत्र आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देतो. हे ऐकताच प्रवीणचा चेहरा पांढरा फट्टक पडला. कुसुमताई ओरडू लागल्या, हा अन्याय आहे. हे आमचं घर आहे. पण न्यायालयातील शिपायाने त्यांना तात्काळ गप्प बसवलं. कोर्टातून बाहेर पडताना प्रवीण माझ्याकडे डोळे ओटारून बघत होता. तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, नाही प्रवीण, तू तुझं आयुष्य स्वतः उद्ध्वस्त केलं आहेस. माझ्या मुलीबरोबर आणि माझ्या नातवाबरोबर तू जे केलंस तीच ही शिक्षा आहे. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी प्रवीणला ताब्यात घेतलं. त्याच्यावर फसवणूक आणि घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याची आई कुसुमताई नाही
चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तपासणी दरम्यान आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. प्रवीणवर बँकेचं तब्बल 15 लाखांचं कर्ज होतं. त्याने कुठल्या तरी व्यवसायात पैसा गुंतवला होता जो पूर्णपणे बुडाला होता. आता बँक त्याच्याकडे पैसे परत मागत होती, म्हणून त्याने नीताचा फ्लॅट हडपण्याचा डाव आखला. तो फ्लॅट विकून आपलं कर्ज फेडण्याचा त्याचा उद्देश होता. हेही उघड झालं की कुसुमताई या संपूर्ण कटात सहभागी होत्या. नीताला माझ्यापासून दूर ठेवण्याची योजना त्यांनीच आखली होती. नीताने माझ्याशी संपर्क करू नये, म्हणजे मला नेमकं काय चाललं आहे ते कळू नये, हा सगळा त्यांचा डाव होता. कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही पुन्हा त्या फ्लॅटमध्ये गेलो. पोलीस आमच्यासोबत होते. प्रवीणचं सामान घराबाहेर काढण्यात आलं. ते घर पुन्हा नीताला दिलं गेलं. पण नीता म्हणाली, आई, मला या घरात राहायचं नाही. या घराशी खूप वाईट आठवणी जोडल्या आहेत. आपण हा फ्लॅट विकू शकतो का? मी तिला म्हटलं, नीता बाळा, तुला जे योग्य वाटेल ते कर. ही संपत्ती तुझी आहे. आम्ही तो फ्लॅट विकून टाकला. त्याला 40 लाख किंमत आली. नीताने तो पैसा स्वतःच्या आणि प्रीतच्या भविष्यासाठी FDमध्ये गुंतवला. आता नीता आणि प्रीत माझ्यासोबतच राहतात, पुण्यात कोथरूडमधल्या माझ्या घरात. प्रीतच्या किलबिलाटाने घर पुन्हा जिवंत झालं. सगळं घर हास्याने आणि आनंदाने दुमदुमून गेलं. नीता पुन्हा कामावर जाऊ लागली. ती एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. प्रवीणला बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीसाठी 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला जामीनही मंजूर झाला नाही, कारण तो पळून जाण्याची शक्यता होती. कुसुमताईंना कोणतीही थेट शिक्षा झाली नाही, पण समाजात त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले. आज ते एकट्याच राहतात, एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत. कधीकधी मी विचार करते, जर मी सावध राहिले नसते तर काय झालं असतं? जर ती विशेष तरतूद मी करून ठेवली नसती तर काय झालं असतं? जर मला संपत्तीच्या कायद्याचं ज्ञान नसतं तर कदाचित माझी मुलगी आणि माझा नातू रस्त्यावर आले असते आणि प्रवीण माझ्या कष्टाच्या पैशांवर ऐश करत बसला असता. पण मी गेली 32 वर्ष सरकारी गृहनिर्माण मंडळात काम केलं होतं. हजारो लोकांना त्यांच्या संपत्तीचे हक्क मिळवून दिले होते. मला माहीत होतं कायदा कसा काम करतो, आणि जेव्हा माझ्या स्वतःच्या कुटुंबावर संकट आलं तेव्हा मी माझ्या ज्ञानाचा वापर केला. आज मी माझ्या खोलीत बसले आहे, माझ्या नवऱ्याच्या जुन्या स्टडी टेबलसमोर. त्यांचा फोटो पाहते तेव्हा मनात येतं, त्यांना माझ्यावर अभिमान वाटत असेल. मी माझ्या मुलीला वाचवलं आहे आणि ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांना शिक्षा झाली आहे. नीताने घटस्फोटासाठी अर्ज केला. तिला आता प्रवीणबरोबर राहायचं नव्हतं आणि तिच्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा होता. प्रीत आता शाळेत जातो. तो खूप आनंदी आहे. त्याला काय घडलं होतं याची जाणीवसुद्धा नाही, आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. मुलांना अशा गोष्टींपासून दूरच ठेवलं पाहिजे. पुन्हा एकदा मनात विचार येतो, जर मी शिकले नसते, जर मी नोकरी केली नसती तर कदाचित मीही त्या असंख्य महिलांसारखी विवश झाले असते, ज्या आपल्या हक्कासाठी उभ्या राहू शकत नाही. पण माझं शिक्षण, माझी नोकरी आणि माझा अनुभव यांनी मला ताकद दिली, आणि त्या ताकदीचा उपयोग करून मी माझ्या कुटुंबाचं संरक्षण केलं. या घटनेतून मला एक महत्त्वाचा धडा मिळाला. महिलांनी नेहमी आपले अधिकार जाणून घेतले पाहिजेत. त्यांना कायद्याची माहिती असली पाहिजे. आपल्या संपत्तीची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या कागदांचा अर्थ त्यांना पूर्णपणे कळत नाही अशा कोणत्याही कागदावर त्यांनी कधीही सही करू नये. मी सर्वांना एकच सांगू इच्छिते, तुमचं शिक्षण पूर्ण करा, नोकरी करा, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि तुमचे अधिकार जाणून घ्या. कारण आयुष्यात कधीही संकट येऊ शकतात. त्यावेळी तुमचं ज्ञान, तुमचं शिक्षण आणि तुमचा अनुभवच तुम्हाला वाचवू शकतो. आज मी शांतपणे जगत आहे. माझी मुलगी आणि माझा नातू माझ्याबरोबर आहेत. आम्ही सगळे आनंदी आहोत. हो, नीताचा संसार उद्ध्वस्त झाला याचं दुःख मात्र आहे. पण आता तिच्या लक्षात आलं आहे की कधीकधी काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात. काही नाती तुटून जातात कारण ती विषारी असतात. प्रत्येक रविवारी आम्ही तिघं एकत्र स्वयंपाक करतो. नीता चपाती करते, मी भाज्या बनवते आणि प्रीत आमची मदत करतो. लसूण सोलणं, कणिक मळणं अशी छोटी छोटी कामं तो करतो. काम करताना आम्ही गप्पा मारतो, हसतो. हाच खरा आनंद आहे. हेच कुटुंब आहे. सकाळी सकाळी मी गच्चीवर जाते. थंड हवेत उभी राहून पुण्याचा परिसर निहाळते आणि विचार करते, आयुष्य किती विचित्र आहे ना. कधी कमी, कधी जास्त. पण आपण हार मानली नाही आणि लढत राहिलो तर आपण नक्कीच जिंकू शकतो.
प्रवीणला वाटलं होतं की एका म्हाताऱ्या विधवा बाईला सहज फसवता येईल. त्याने माझ्या वयालाच माझी कमजोरी समजलं, पण त्याला माहीत नव्हतं माझं वय हीच माझी ताकद आहे. माझा अनुभव माझी ताकद होती आणि माझं ज्ञान हे माझं हत्यार. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला माझ्या नवऱ्याची आठवण येते. कदाचित ते माझ्याबरोबर असते तर त्यांनी पाहिलं असतं मी आमच्या मुलीला कसं वाचवलं. कदाचित ते आपल्या नातवाला मोठं होताना पाहू शकले असते आणि पण कदाचित ते वरून सगळं पाहतही असतील आणि कदाचित त्यांना माझ्यावर गर्वसुद्धा वाटत असेल. मला माहीत आहे मी जे केलं ते बरोबर होतं. मी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि मी जिंकले. फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी आणि माझ्या नातवासाठी. आणि आज मी अभिमानाने सांगू शकते आणि म्हणूनच आज मला कोणतीही खंत नाही, कारण मी रडत बसले नाही, मी झुकले नाही आणि मी गप्पही बसले नाही. मी उभी राहिले स्वतःसाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या नातवासाठी. आयुष्याने मला मोडलं पण हरवू शकले नाही. वेळेने मला थकवलं पण पराभूत करू शकले नाही, कारण प्रत्येक जखम मला अधिक मजबूत करत गेली. आज माझ्या घरात पुन्हा हसू आहे, समाधान आहे आणि सुरक्षिततेची भावना आहे. आणि हीच माझ्या लढ्याची खरी पावती आहे. ज्यांना वाटतं की वय ही कमजोरी असते त्यांनी लक्षात ठेवावं, वय म्हणजे अनुभव, अनुभव म्हणजे शहाणपण आणि शहाणपण म्हणजेच खरी ताकद. मी शशिकला आहे, वय 65 वर्ष, पण कमकुवत नाही. मी एक आई आहे, एक आजी आहे आणि एक योद्धासुद्धा आहे. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली? जर का कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.